नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता हॉर्टिकल्चर 111चा पेपर आहे. तो जो आहे तुमचा शेवटचा पेपर आहे आता फर्स्ट सेमचा. आत्तापर्यंत तुमचे 5 पेपर झालेले असतील आणि ज्यांचे बायो आणि मॅथ्स होते त्यांचे 6 पेपर झाले असतील. तर आता हा लास्ट पेपर आहे. यात आता हॉर्टिकल्चरचा जो कोर्स आहे त्याचा हा फंडामेंटलच कोर्स आहे. जसा तुमचा ॲग्रोनॉमीचा कोर्स झाला त्यात ॲग्रोनॉमीच्या बेसिक गोष्टी होत्या, तसंच याच्यात हॉर्टिकल्चरच्या बेसिक गोष्टी असेल. तर आता न्यू सिलेबसमध्ये हा जो कोर्स आलेला आहे हा 2+ क्रेडिटचा आहे. यात जो ओल्ड सिलेबसचे जे टॉपिक्स आहेत ते तर आहेच, ॲडिशनल काही टॉपिक आहेत. तर म्हणजे ॲग्रोनॉमीत जसे की एक्स्ट्रा टॉपिक ॲड झाले होते ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच होते. तसं यात काही एक्स्ट्रा खूपच जास्त टॉपिक नाही ॲड झालेले. यात मोस्टली ओल्ड सिलेबसचा जो हॉर्टीचा जो कोर्स आहे त्याच्यातलेच टॉपिक आहेत. आणि त्याच ओल्ड सिलेबसच्या जर तुम्ही नोट्स प्रेफर केल्या यासाठी तरी तुम्हाला 80% याचा सिलेबस कवर होऊन जाईल. तरी तुम्ही ओल्ड सिलेबसच्या जर नोट्स तुमच्याकडे असतील तरी तुमची जी सिलेबस कॉपी ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलीच आहेत. तिच्यातनं तुम्ही कंपेअर करून जर तुमचे म्हणजे जे टॉपिक्स आहेत ते केले तर बरं राहील. एक्स्ट्रा टॉपिक करण्यापेक्षा ते तुमचं जे स्पेसिफिक आहे तेच टॉपिक कवर होईल. आता हा कोर्स जो आहे एकदम इझी कोर्स आहे आणि मोस्टली याच्यात क्वेश्चन्स जे असतात ते रिपीटेडच असतात. त्यामुळे आपल्याला क्वेश्चन ॲन्सर फॉर्मॅटच्या नोट्ससुद्धा यासाठी उपयोगी असतात. बाकी याचा जो पेपर पॅटर्न आहे तो तर तुम्हाला माहितीच आहे. आता 2+1चा कोर्स आहे हा. आणि ॲग्रोनॉमी, सॉईल, MDC हे तुमचे पेपर झालेच असतील. तर सेम टू सेम तसाच पॅटर्न हॉर्टिकल्चर या कोर्ससाठी असेल. आता तुमचा हा लास्ट पेपर आहे आणि यानंतर आता तुमचा रिझल्ट कधी लागेल त्याच्या सर्व रिझल्टच्या डेट्स आणि अपडेट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला देणार आहोत. त्यासाठी आपलं ॲग्री गँगचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि हॉर्टिकल्चर 111 या कोर्सच्या सर्व नोट्स आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगवर अपलोड केलेल्याच आहेत. त्यासाठी तुम्ही ते चॅनल व्हिजिट करून जॉईन करून घ्या. आता आपण याचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघूत. त्यात पहिला क्वेश्चन आहे डिफाईन हॉर्टिकल्चर, एनलिस्ट ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर, एक्सप्लेन स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर इन इंडिया अँड महाराष्ट्र. यात आता एनलिस्ट ब्रांचेसचा जो पॉईंट आहे तुम्ही एक्स्ट्रा टाकलेला आहे, तुम्हाला डायरेक्ट स्कोप इम्पॉर्टन्ससुद्धा विचारलं जाऊ शकतं. नाहीतर ज्या ब्रांचेस आहेत त्याचा क्वेश्चन सेक्शन बीमध्ये विचारला जाऊ शकतो. हा क्वेश्चन जो आहे तो या टॉपिकवर 9 वेळेस आलेला आहे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. त्यानंतर आहे एनलिस्ट क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स, एक्सप्लेन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन क्लायमेटिक रिक्वायरमेंट अँड बॉटॅनिकल क्लासिफिकेशन. आता थर्ड जो क्वेश्चन आहे त्यात आहे डिफाईन प्लांट प्रोपगेशन, राईट मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ असेक्शुअल अँड सेक्शुअल प्रोपगेशन. त्यानंतर चौथा आहे राईट अबाउट क्रायटेरिया फॉर साईट सिलेक्शन फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ आयडियल फ्रूट ऑर्चर्ड. पाचवा क्वेश्चन आहे डिफाईन ट्रेनिंग, गिव्ह ऑब्जेक्टिव्ज ऑफ ट्रेनिंग, राईट अबाउट मेथड्स ऑफ ट्रेनिंग विथ डायग्राम. आता या ट्रेनिंगच्या ज्या 3 मेथड्स आहेत त्या तुम्ही विथ डायग्राम एक्सप्लेन केल्या तर तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स दिले जातील. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे डिफाईन अनफ्रुटफुलनेस, एक्सप्लेन इन डिटेल डिफरंट कॉजेस ऑफ अनफ्रुटफुलनेस. आता 7th जो क्वेश्चन आहे तो आपण AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात एमध्ये आहे एनलिस्ट क्लायमेटिक फॅक्टर्स फॉर ग्रोईंग फ्रूट ऑर्चर्ड अँड एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट टेम्परेचर अँड रेनफॉल. त्यानंतर B फॉर्ममध्ये आहे एनलिस्ट डिफरंट प्लांटिंग सिस्टीम ऑफ फ्रूट ऑर्चर्ड, एक्सप्लेन स्क्वेअर सिस्टीम. मग 8वा जो क्वेश्चन आहे त्यात आहे एमध्ये राईट अबाउट रोल्स ऑफ PGRs इन हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. आता हा जो क्वेश्चन आहे आपण 2 मार्क्ससाठी घेतलेला आहे आणि यात जो बीवाला क्वेश्चन आहे तो 4 मार्क्ससाठी घेतलेला आहे. त्यात आहे बीमध्ये एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ इरिगेशन इन फ्रूट क्रॉप्स, एक्सप्लेन ड्रीप इरिगेशन विथ लेबल डायग्राम. आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू. त्यात आहे क्लासिफाय किंवा एनलिस्ट मेथड्स ऑफ प्रोपगेशन. मग आहे डिस्क्राईब मेथड्स ऑफ प्रोनिंग. हा जो क्वेश्चन आहे हा 3 वेळेस विचारला गेलेला आहे मेथड्स ऑफ प्रोनिंगचा. त्यानंतर आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ किचन गार्डनिंग. आता किचन गार्डनिंग या टॉपिकवर 5 वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. त्यात तुम्हाला किचन गार्डनिंगची जी डिझाईन आहे त्याचासुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ते डिझाईनचे जी तुम्हाला ते डायग्राम एक्सप्लेन करावी लागेल आणि तो क्वेश्चन सेक्शन एमध्ये विचारला जाऊ शकतो. मग 4था क्वेश्चन आहे शॉर्ट नोट ऑन ॲरोमॅटिक अँड मेडिसिनल प्लांट्स. 5वा आहे टाईप्स ऑफ सीड डॉर्मन्सी. 6 नंबरचा क्वेश्चन आहे एनलिस्ट प्रिन्सिपल्स ऑफ लँडस्केप गार्डनिंग. 8वा आहे डिस्क्राईब टाईप्स ऑफ गार्डन. आता आपण शॉर्ट नोटचे काही पॉईंट्स बघू. त्यात आहे बहार ट्रीटमेंट, पॉलिनेशन अँड पॉलिनायझर्स, मेथड्स टू ब्रेक सीड डॉर्मन्सी, एक्सप्लेन टाईप्स ऑफ पार्थिनोकार्पी, फ्लावर बर्ड डिफरन्सिएशन, स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. आता तुम्हाला जे एक टॉपिक आहे यात सिलेबस कॉपीमध्ये फर्टिलायझर ॲप्लिकेशनच्या मेथड्स आणि फर्टिलायझर्सचं क्लॅसिफिकेशन. आता या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो आणि हे तुमचं ॲग्रोनॉमीच्या कोर्समध्ये फर्टिलायझर्सचा हा क्वेश्चन झालेलाच असेल तर तुम्ही त्याचे ॲन्सर लिहू शकता जर असा क्वेश्चन जरी आला तुम्हाला पेपरला तर. आता आपण याचे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघू. तर इम्पॉर्टंट डेफिनेशन्समध्ये आहे स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स, प्लांटेशन क्रॉप्स, किचन गार्डन, ग्राफ्टिंग, रूटस्टॉक, सायन, PGRs, पार्थिनोकार्पी, सीड डॉर्मन्सी, फर्टिगेशन, फर्टिलायझेशन, पोमोलॉजी.
विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे हा प्रिवियस इयरचा जो पेपर यासाठी तुम्ही जर प्रेफर केला तरी तुम्हाला फायदेशीर असेल, कारण मोस्टली प्रिवियस इयरचेच पेपर रिपीट होता आपल्या ॲग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये. तर आता प्रिवियस इयरचा जो पेपर आहे त्याची मॉडेल ॲन्सरसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला अपलोड केलेले आहे. त्यासाठी तुम्ही आपलं ॲग्री गँगचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि हा तुमचा लास्ट पेपर आहे, तर हा सुद्धा तुम्हाला पेपर चांगलाच जाईल आणि त्यात तुम्ही चांगला स्कोअरसुद्धा करू शकता. तर या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. आणि सेकंड सेमिस्टर जे असेल तुमचं, सेकंड सेमिस्टरचे जे कोर्सेस आहे तुमचे, त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपण लवकरच आपल्या ॲग्री गँगच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा.